Hello students, today we are going to learn 1.3. Hope is the Think with Feathers, class 9th, subject English, a beautiful poem. Today we are going to focus, today we are going to see English workshop which is given on page number 15. Dear students, let's do the activities which are given here. Activity first, match the following column A with column B. 1. Hope. 2. Gale or storm. 3. Keep warm. 4. Chillest land. 5. A crumb. Is related to bird. F. Second, gale or storm. Toughest times in life. 3. Keep warm. Provide comfort. Chillest land. Difficulties and problems. A crumb, a very small bit. Now next activity. Activity number 2. Use the proper form of the verb in each line. Hope is the thing with feathers that perch in the soul. The perches in the soul. And sing the tune without the words. And sings the tune without the soul. And never stop at all. And never stops at all. अशा पद्धतीने आपणास या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचा वापर करायचा आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 3. रीड द एक्झाम्पल्स अँड फिल इन द ब्लँक्स इन द सेम पॅटर्न. एक्झाम्पल्स: स्वीट, स्वीटर, स्वीटेस्ट. EREST. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. स्लो, स्लोअर, स्लोवेस्ट. हाय, हायर, हायेस्ट. लो, लोअर, लोवेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, हे डिग्रीज फॉर्म आहेत. पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आपण जेव्हा चेंज द डिग्रीज हा घटक पाहणार आहोत किंवा डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हा घटक पाहणार आहोत, यावेळेस हे फॉर्म आपणास माहिती असणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही वहीमध्ये लिहा व व्यवस्थित पाठ करा. सदरील एक्झाम्पल्स ॲडजेक्टिव्हचेच फॉर्म्स आहेत जे आपण डिग्रीमध्ये चेंज द डिग्रीज करताना वापरतो. नेक्स्ट वर्ड्स आर ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट. ब्राईट, ब्रायटर, ब्रायटेस्ट. वार्म, वार्मर, वार्मेस्ट. कोल्ड, कोल्डर, कोल्डेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी आपणास डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हा घटक शिकायचा आहे, ज्यामध्ये 3 प्रकारचे डिग्रीज असतात: पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. फॉर एक्झाम्पल, ग्रेट. नो अदर किंग वॉज ॲज ग्रेट ॲज अशोका. पॉझिटिव्ह डिग्री. कंपॅरेटिव्ह फॉर्म पुढील प्रमाणे तयार होईल: अशोका वॉज ग्रेटर दॅन एनी अदर किंग इन इंडिया. याचेच सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये अशोका वॉज वन ऑफ द किंवा अशोका वॉज द ग्रेटेस्ट किंग इन इंडिया. तर या तिन्ही वाक्यामध्ये ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट अशा पद्धतीने डिग्रीज ऑफ फॉर्म वापरलेले आहेत. त्याचा सराव तुम्ही करू शकता. पुढील एक्झाम्पल आहे बी. एक्झाम्पल्स: स्ट्रेंज, स्ट्रेंजर, स्ट्रेंजेस्ट. या ठिकाणी EREST. ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. फाईन, फायनर, फायनेस्ट. सिंपल, सिम्पलर, सिम्पलिस्ट. लार्ज, लार्जर, लार्जेस्ट. क्लोज, क्लोजर, क्लोजेस्ट. वाईज, वायझर, वायजेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, यासाठी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्ही सुनील वाडीकर यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता, ज्या ठिकाणी डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हे टायटल देण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी प्रत्येक डिग्रीचे उदाहरण देऊन समजावून सांगितलेलं आहे. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने आहेत: ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. पॉझिटिव्ह फॉर्म ब्रेव,
कंपॅरेटिव्ह फॉर्म ब्रेवर आणि सुपरलेटिव्ह फॉर्म ब्रेवेस्ट वाक्यात वापरून पाहूया. नो अदर स्टुडंट इज ॲज ब्रेव ॲज पार्थ. याचे कंपॅरेटिव्हमध्ये रूपांतर करूया. पार्थ इज ब्रेवरर दॅन एनी अदर स्टुडंट इन द क्लास. याच वाक्याचे आपण सुपरलेटिव्ह करूया. पार्थ इज द ब्रेवेस्ट स्टुडंट इन द क्लास. अशा पद्धतीने आपणास वाक्यामध्ये ब्रेव, ब्रेवर आणि ब्रेवेस्ट वापरता यायला पाहिजे. यानंतर पुढील ॲक्टिव्हिटी पाहूया. सी एक्झाम्पल्स. प्रिटी, प्रिटियर, प्रिटिएस्ट या ठिकाणी IER वापरून कंपॅरेटिव्ह फॉर्म तयार करण्यात आलेला आहे. तर IEST वापरून सुपरलेटिव्ह फॉर्म तयार करण्यात आलेला आहे. नोट द चेंजेस इन द लास्ट लेटर. काळजीपूर्वक पहा. NASTY या ठिकाणी Y काढण्यात आलेला आहे व त्या ठिकाणी IER असे घेण्यात आलेलं आहे. तर सुपरलेटिव्ह फॉर्ममध्ये Y ऐवजी IEST वापरून सुपरलेटिव्ह फॉर्म तयार केलेला आहे. फॉर एक्झाम्पल नेस्टी, नेस्टियर, नेस्टिएस्ट. हंग्री, हंग्रियर, हंग्रिएस्ट. अँग्री, अँग्रियर, अँग्रिएस्ट. नॉटी, नॉटियर, नॉटिएस्ट. जेव्हा वाक्यामध्ये दिलेल्या पॉझिटिव्ह फॉर्ममध्ये Y आलेले असते अशा वेळेस आपणास IER कंपॅरेटिव्ह तयार करताना आणि सुपरलेटिव्ह तयार करताना IEST असे घ्यावे लागते. तर विद्यार्थी मित्रांनो, डिग्रीज ऑफ कंपॅरिझन हा घटक शिकत असताना हे फॉर्म्स आपणास माहीत असणे अत्यावश्यक आहेत. यानंतर ॲक्टिव्हिटी नंबर 4 पाहूया. फाइंड द फ्रेजेस ऑर लाईन्स इन द पोएम दॅट मीन द फॉलोइंग. ए. होप इज लाईट डेलिकेट थिंग. यासाठी कोणती लाईन आलेली आहे? होप इज द थिंग विथ फेदर्स. बी. होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. यासाठी द पर्चेस द सोल दॅट पर्चेस द सोल ही लाईन आलेली आहे. सी. होप इज नॉट अ वर्डी थॉट, इट इज मोर लाईक अ फीलिंग अँड इमोशन. यासाठी पोएममध्ये लाईन पुढील प्रमाणे आलेली आहे. अँड सिंग्स द ट्यून विदाउट द वर्ड्स. अशा पद्धतीने आपल्याला या कवितेच्या लाईन शोधायचं आहे आणि या ठिकाणी लिहायचं आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहा व त्याचा अभ्यास करा. यानंतर पुढील पाहूया. ते पुढील प्रमाणे आहे. डी. इन द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स होप ऑफर्स द ग्रेटेस्ट कम्फर्ट. यासाठी आपल्या पोएममध्ये पुढील लाईन देण्यात आलेल्या आहे. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ट अँड सो मस्ट बी द स्टॉर्म दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट केप्ट सो मेनी वॉर्म. नेक्स्ट ई. होप इज नॉट इझिली डिफिटेड. त्यासाठी लाईन आहे. अँड नेवर स्टॉप ॲट ऑल. एफ. होप हॅज गिवन comfort to many people. लाइन आहे. that kept so many warm. G. hope lives on in very hard times even when it gets nothing from you. यासाठी लाईन्स आहेत. At never in extremity it asks a crumb of me. अशा पद्धतीने आपल्याला कवितेमधून त्या लाईन्स शोधून या ठिकाणी लिहायच्या आहेत. यानंतर पुढील ॲक्टिव्हिटी पाहूया. ॲक्टिव्हिटी 5. वी कॅन रिलेट मेनी ऑफ आवर फीलिंग्स अँड एक्सपिरियन्सेस टू इव्हेंट्स ऑर थिंग्स इन अ नेचर. विच ऑफ आवर फीलिंग्स ऑर एक्सपिरियन्सेस कॅन वी रिलेट टू द फॉलोइंग. फॉर एक्झाम्पल डार्कनेस, evil sign, a storm, difficulties, sunrise that is related to beginning, a light shower, pleasures, happiness, sunshine, also happiness, earthquake, a sudden violent damage, a rainbow, unexpected joy, dawn, the beginning of something,
dark cloud, sad, dusk, evening, almost the end of something, a peacock, a pleasant feeling, flood, damages. Next, activity 6. Write in a few lines about an experience of your own where you scored in your exams much more than you hoped for. What did that experience teach you? Dear student, या ठिकाणी try to write few lines about your experience. Next activity is related to language study. Activity number 7. This poem is an example of personification, figure of speech. We know about it. When we refer to inanimate objects, ideas, emotion as living things, it is an example of personification. Here, hope is portrayed as a little bird. Describe it in your own words. Find other examples of personification. Before going to find some example, try to understand what is mean निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून ती मानव जातीप्रमाणे वागतात असे वर्णन असल्यास त्या वाक्यात, चरणात, ओळीत आपण पर्सोनिफिकेशन अलंकार साधलेला असतो. थोडक्यात म्हणजे या अलंकारात निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना केलेली असते. फॉर एक्झाम्पल, द येलो फ्लॉवर्स स्माइल्ड ॲट मी. येलो फ्लॉवर या फ्लॉवरची तुलना मानव ज्याप्रमाणे हसतो त्याचप्रमाणे करण्यात आलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुकच्या सहाय्याने आपण इंग्लिश वर्कशॉप पूर्ण करा. थँक्यू.